आता उजवा कान करायचं आहे. पहिलं उजव्या कानामध्ये की ह्या भगवतीचं काय पालन करायचंय आणि आपल्याला आई साहेबांकडून आयुष्यभरासाठी काय पाहिजे ते इथंच गादीवरती गुरुकडं मागून घ्यायचे. जसं बऱ्याचशा महिला माझ्या अंगात येते मी लेकीचं बाळपण करणार नाही, माझ्या अंगात येते मी सुनेचं बाळपण करणार नाही, तर ते सगळ्या गोष्टी इथं गादीवरती ज्यावेळेस गुरु आपला कान फुकतो ते कान फुकतानाच गुरुकडून ह्या सगळ्या गोष्टी सोडून घ्यायच्या असतात. आणि जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत या भगवतीची सेवा आपल्या माघारी आपल्या मुलाबाळांनी जर ही सेवा भक्ती नाही केली तर हे परडी जोगवा नाही मागितला तर त्यांनी घरातल्या घरात जरी दर पौर्णिमेला 5 वेळा परडी भरली तरी त्यांना चालणार हे सगळ्या गोष्टी इथं गुरुकडून रुजू करून घ्यायच्या असतात. आता म्हणा तर बारीक आवाजात म्हणा म्हणजे सांगितलेलं ऐकायला पण गेलं पाहिजे. सोय माणसं खराब म्हणणार हार नाही त्याचा हार कर ना मंगळ केलाय की केलेले
तिला धरू तू सोड ताईने धरले तू सोड ताईने धरले 5 फळं घे 5 फळं घे हा घे ना चौकावरची आंबा नको घेऊ आवडीचं आहे का काय बघू ना नाही आवडत तिथे ठेवलं इथं डाळिंबाचं चक्क आहे पुढं अरे इथं घेते फळं बाळा मध्ये हिरवा आहे नाही बाळा एक मधला मस्त पुढे आता या ठिकाणी झालं पांडुरंगाची मूर्ती डोळे बंद करायच्या डोळे बंद करून याच्यातलं एक फळ उचलायचे ते फळ आयुष्यभर खायचं नाही दर गुरुपौर्णिमेला गुरुकडे येताना काय आणा किंवा आणू नका काही नाही आणलं तरी चालतंय कारण आता बाप झालं त्याच्यामुळे लेकीचं काय खाता येणार नाही आयुष्यभर लेकीला द्यायचं असतं बापाने कधी लेकीचं खायचं नसतं लेकीने खाल्लं बापाचं तरी चालतंय तर आता डोळे बंद करून उजवा समोर 5 फळं आहेत त्याच्यातलं एक फळ उचलायचे ते फळ आयुष्यभर खायचं नाही आणि दर गुरु पौर्णिमेला ते फळ पप्पांकडे घेऊन यायचंय म्हणजे माझ्याकडे उघडा डोळे आवडते का आवडते का फळ आवडतच नाही का फळ आवडतच नाही का तिकडं ते बाळा संत्री खायची नाहीये आता ही बाकीची फळं तिथे गटावरती ठेवून आता या ठिकाणी लहानपणी जसं आईने दूध पाजलं आणि आईचं दूध हे अमृतापेक्षा श्रेष्ठ असतं तसं आज या ठिकाणी दैवाचं दूध पाजतंय पार्वतीची 52 ठिकाणी अवशेष पडले 52 ठिकाणी शक्तीपीठ तयार झालं हे 52 शक्तीपीठाचं दैवाचं दूध हे गुरु शिष्याचं नातं गुरुनी पण शेवटपर्यंत न्यायचंय शिष्य चुकला तर गुरुनी माफ करायचंय आणि गुरुनी एखादा शब्द बोला तर शिष्याने पण सोडून द्यायचंय हे गुरु शिष्याचं नातं हे दोघांनी पण शेवटपर्यंत टिकवायचं हा प्यायचंय दूध एवढं की भूक लागली थोडं नाही सगळं पिऊन टाकायचं थोडं कशाला ठेवायचं कालपासून काल उपास होता बरोबर डब्यात नाही का आल्यापासून मला एक घास आता उभं राहायचंय परडी डोक्यावर घ्यायचे आणि परडी डोक्यावर घेऊन जोगवा मागायचा सगळ्यांनी जोगवा बाळा जर पैसे नसतील तर नुसतं परडीच्या पाया पडलं तरी चालेल आग भरदार मारी फेकून परडी लागला आंबाबाई राजा